विविध कारणांमुळे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे। त्यातून एक प्रकारे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचीच कत्तल होतीये। नवीन झाडं लावली जात नाही, जुन्या झाडांचं पुनर्रोपण केलं जात नाही। अशा निसर्ग ऱ्हासाच्या विरोधात सुराज्य अभियान राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती महेंद्र अहिरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं विविध रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत। हे प्रकल्प राबवताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते। नियमानुसार ठेकेदारानं नवीन झाडं लावणं किंवा जुन्या झाडांचं पुनर्रोपण करणं बंधनकारक आहे, पण या नियमाची कुठेही अंमलबजावणी होत नाही। महामार्गाच्या कामासाठी हजारो वृक्ष तोडले गेले। काही झाडांच्या बुंध्यांवर काँक्रीट टाकून आणि ॲसिड ओतून त्यांची हत्या केली जाते। झाडांचं पुनर्रोपण केलं जात नाही किंवा नियमानुसार आवश्यक असलेली नवीन झाडं लावली जात नाहीत। या निसर्ग ऱ्हासाच्या विरोधात सुराज्य अभियान राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती महेंद्र अहिरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। गेल्या 3 वर्षातील वृक्षारोपणाचं थर्ड पार्टी ऑडिट करावं, अन्यथा राष्ट्रीय हरित लवादाकडे अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा अहिरे यांनी दिलाय। यावेळी शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, किशोर घाटगे, उदय भोसले, निरंजन शिंदे, विकास जाधव, योगेश केरकर, रामभाऊ मेथे, अशोक गुरव उपस्थित होते।